हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आज आपल्याला एक खास काम होतं. आता तुम्हाला कळलंच आपण कशासाठी आलो होतो. आपण चाललो आहे आज आपली XUV700ची सर्व्हिसिंग करायला. थोडा ISOचा प्रॉब्लेम आहे, बघू शकता तुम्ही. तर बघू वॉश वगैरे कसं करून देता, कसा एक्सपिरियन्स राहतो आपला सर्व्हिस सेंटरचा. आता आपली गाडी चाललेली आहे $22,458 8:38 झालेले आहे. सकाळी जायचं होतं आपल्याला. ठीक आहे, भेटू तिथं आता सर्व्हिस सेंटरला डायरेक्ट. गाईज, तुम्ही बघितलं असेल, आपण आता महिंद्रा शोरूमकडे चाललो आहे, रत्नप्रभा. तिथे आपल्याला गाडी सर्व्हिसला टाकायची. गाडी झालेली टोटल 22,464 आणि आपल्याला आता 20,000ची सर्व्हिस होती ही. पण आपण आउट ऑफ स्टेशन असल्यामुळं आपण गाडी तिथं म्हणजे सर्व्हिस सेंटरला पोहोचू शकलो नाही किंवा देऊ शकलो नाही. पण आता देऊ. आणि गाडीमध्ये ते एक एरर आलेले आहे, शेड्यूल सर्व्हिस ड्यू, तो एक रिमूव्ह करू. आणि तुम्हाला सांगतो मी की 20,000मध्ये किती खर्च आला आणि खर्चाच्या नंतर त्यांनी काय काय काम केलं हे आपण त्यांना आता विचारू की काय करणार आहे. आणि मग नंतर ते आपल्याला फोन करून सांगतात की बाबा असं असं झालेलं आहे आणि ते भेटतंच आपल्याला इनवॉइस आणि किती खर्च आला. तर हे बघू आपण आता. ही आपली तिसरी सर्व्हिस आहे, म्हणजे एक 1,000वर, नंतर एक 10,000वर आणि आता ही 20,000. तर आपण थोडंसं कामात व्यस्त असल्यामुळं आणि आता जी आपण मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, जिथं आपण गाडीची सर्व्हिस केली होती किंवा गाडी जिथून बाय केली होती तिथं पहिले सर्व्हिसिंगला द्यावं लागत होतं. पण आता सध्या त्यांनी लोकेशन चेंज केले. मला त्यांनी लोकेशन तर शेअर केले. आपण बघू आता तिथं पोहोचू पटकनच. मी काल विचारलं होतं त्यांना, ते 2 महिन्यापासून झाले, मला माहित नव्हतं. गाईज, यांनी नवीन इकडं व्हेंचर चालू केलंय, बघू शकता तुम्ही. शोरूमच नवीन टाकले वाटतं इकडे. इकडे जागा भरपूर, तिकडे जागा कमी पडायची, इकडे खूप जागा आता त्यांना. सर्व्हिस रिवर्स करून लावतो.
गाईज आपण पोहोचलेलो आहे सर्व्हिस सेंटरला, बघू शकता तुम्ही. तर आता बघू आपल्याला ते काय काय आपल्याला ॲडवायझर येतात आणि बघू काय सांगतात. छान बांधलं कडे तुम्ही आता. हो. किती हजार किलोमीटरची? 20,000ची. 20,000. हो. सर मला ॲडवाइस द्यायला थोडा टाइम लागेल, 10 ते 15 मिनिट. तोपर्यंत थांबून घ्या मला. ठीक आहे, काय अडचण बसून घ्या, मध्ये काही चाय कॉफी घ्या. कॉन्टॅक्ट नंबर तुमचाच आहे ना? हो. ॲडवायझर आली की तुम्हाला बाहेर बोलवलं जातं, कॉल करून, किंवा आम्ही येतो स्वतः बोलवायला. ठीक आहे. आपल्या गाडीची फक्त एंट्री झाली आत्ता इथं. तर आपल्याला आता त्यांनी बसेस सांगितले मध्ये, ॲडवायझर अजून आले नाही किंवा मग ती दुसरी गाडी घेत असेल. आपण आता मध्ये जाऊन बघू कसा एक्सपिरियन्स आहे आपला. आपण पहिल्यांदाच आलो इकडे. आपल्या संभाजीनगरमध्ये असं पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करायला मिळतं आहे. एवढं मोठं शोरूम आत्ता सध्या महिंद्राने केलेलं आहे इथं. तर ठीक आहे, काहीतरी छान बघायला मिळतं आहे आज. नवीन एक्सपिरियन्स आहे. लॉन्च आहे छान. कारण की तिकडं आपण पहिले तुम्ही बघितलं असेल, आपण जिथं गाडी सोडायला गेलो होतो तिथं जागा कमी पडत होती आणि तिथं असं काही व्यवस्था पण छान नव्हती, कारण की खूप जागा कमी होती, कंजेस्टेड होतं. आता हे चांगलं त्यांनी मोठं व्हेंचर तयार केलं. बघू आपला कसा राहतो एक्सपिरियन्स. माझ्याकडे बघू शकता गाडी इथून दिसू शकते. बोलो. इसके अलावा कोई इशू नहीं है? नहीं, इशू कुछ भी नहीं गाड़ी में. गाईज आपण आत्ता इथं गाडी दिली आहे. गाडीमध्ये त्यांनी मला काय सांगितलं की ऑइल तर चेंज होणार नाही, फक्त AC फिल्टर आणि ACचं एक फ्लश काहीतरी आहे, तेवढंही अपडेट किंवा तेवढं फ्लश करू म्हणे. त्याच्यानंतर असं काही खास करणार नाही आहे. फक्त जनरल चेकअप होईल. एक सिल्वर बॉक्स म्हणजे जे आपलं ॲलेक्सा किंवा ते आपलं काय म्हणतं त्याला, जे इन्फोटेनमेंट सिस्टम आहे ते अपडेट करून देऊ म्हणे. आणि काय 3-3.5 रुपये कॉस्ट सांगितली त्यांनी. आणि अजून एक कॉस्ट सांगितली त्यांनी मला की आपलं कोटिंग करायची का, तर कोटिंग 2,500 कोटिंग करून देत आहे. तर एकदा बघू बाहेर काय चार्जेस आहे आणि त्यानंतर डिसाईड करू. मिळते थोडी देर मी, काय काय काम झालं भेटन. 2:30 वाजता देतो म्हणे गाडी, 2:30-3ला घेतली होती तेव्हा ह्या शोरूमवर घेतली होती आणि 2दा सर्व्हिसला इथंच आणली होती. तर इथं तर सर्व्हिसिंग होत नाही. सगळ्यांनी अपडेट करून घ्या आणि ज्याला माहीत नसेल त्याला माहीत करून द्या, कारण की आपला वेगळा चक्कर किंवा टाईम वाचू शकतो. इकडं होत नाही. आता आपण हे महिंद्राच्या शोरूम समोर चाललो आहे. ठीक आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण आपल्या महिंद्रा XUV 700ची थर्ड सर्व्हिस करण्यासाठी सर्व्हिस सेंटरला आलो होतो. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल सर्व्हिस प्रोसेस, रिअल एक्सपिरियन्स आणि ॲक्च्युअल मॅन्डेटरी कॉस्ट शेअर करणार आहे. आता तुम्ही समोर बघू शकता, बिल दाखवले मी तुम्हाला. आपल्या गाडीचा नंबर आहे, माझं नाव आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे. त्यानंतर आपण गाडीमध्ये काय काय काम केलं ते दिसते. एक आपण इथले वायपर प्लेट चेंज केले राईट आणि लेफ्टचा. आणि त्यानंतर ती कॉस्टिंग सोडून त्याच्यामध्ये 488, 464 टोटल बिल झालं होतं. 2,094 मायनस 488, 464 ते झालं 1142. तर आपल्याला फक्त एवढंच एक 1142 रुपये लागलेले. ते पण एक फिल्टर, कार्बन एअर क्लायमेट बॉक्स आणि मॅक्सिकेअर वाइंड शील्ड वॉशर रिस्टोअर केले त्यांनी, ते पण 33 रुपयाचं. आणि 788 रुपयाचं काय प्रोडक्ट लागलं मी त्याचा तुम्हाला फोटो दाखवतो समोर काय चेंज झालं आहे. तर थर्ड सर्व्हिसमध्ये मुख्यतः काम केले गेले ते आहे जनरल इन्स्पेक्शन, ब्रेक चेकअप
फ्लुइड टॉपअप, AC फिल्टर इन्स्पेक्शन अँड चेंज आणि वायपर ब्लेड आपण स्वतः चेंज केले. हे काही कंपनी करत नाही. त्यानंतर आता आपण पाहूया की फक्त आपल्याला कशाचे पैसे लागले, तर फक्त आपल्याला ते AC फिल्टरचे पैसे लागलेले. तर ते झालेले आपले 1142 रुपये आणि 80 प्लसचं. त्यानंतर खाली आपण सर्व्हिस कन्सर्नने आपली गाडी काळजीपूर्वक पाहिली, नियमित अपडेट करून दिलं, टेक्निशियन आणि थ्रू इन्स्पेक्शन केलं आणि सर्व बेसिक चेक्स करून व्यवस्थित पूर्ण केले. थर्ड सर्व्हिसमध्ये इंजिन ऑइल चेंज होत नाही, त्यामुळे खर्च नक्कीच कमी झाला आहे आपला. एक गोष्ट स्पष्ट आहे की नेमकी सर्व्हिस घेतल्यास अननेसेसरी खर्च टाळता आला. जस्ट मॅन्डेटरी आपल्याला जे काही करायचं होतं तेवढेच पैसे लागले. त्यानंतर ह्या व्हिडिओ कुठलाही स्पॉन्सर नाही, हा आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, जेणेकरून तुम्हाला अगोदरच माहिती मिळेल आणि पुढच्या सर्व्हिस डिसिजनमध्ये आपल्याला हेल्प होईल. ठीक आहे गाईज, तर तुम्हाला हा जर ब्लॉग युजफुल वाटत असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.